चला एक कल्पना करूया, एका अशा शहराची जे एकेकाळी जगाच्या केंद्रस्थानी होतं, पण आज मात्र इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलंय. आज आपण अशाच एका शक्तिशाली साम्राज्याच्या हरवलेल्या राजधानीचा शोध घेणार आहोत. कधी विचार केलाय की इतिहासातल्या एका सर्वात मोठ्या विजेत्याचा राज्याभिषेक नेमका कुठे झाला असेल? अनेक शतक हे एक मोठं रहस्य होतं, कारण त्या शहराचं नावच जणू इतिहासातून पुसलं गेलं होतं. आणि ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. काळाच्या ओघात मोठमोठी साम्राज्य आणि त्यांची भव्य शहरेही विस्मृतीत जातात, पण काही रहस्य ही उलगडण्यासाठीच दडलेली असतात, नाही का? तर मग प्रश्न पडतो की हे रहस्य अखेर उलगडलं कसं? याची गोष्ट सुरू होते 19व्या शतकात, जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका टीमने एक असा शोध लावला ज्याने अक्षरशः इतिहास बदलून टाकला. गोष्ट आहे 19व्या शतकातली. उत्तर ग्रीसमध्ये वर्जिना नावाच्या एका छोट्याशा गावाजवळ काहीतरी उत्खनन सुरू होतं, आणि तेव्हा संशोधकांना जमिनीखाली दडलेल्या एका प्राचीन शहराचे अवशेष सापडले, जे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे होते. त्यांना जे सापडलं ते थक्क करणारं होतं. एक भव्य दिव्य राजवाडा, अप्रतिम नक्षीकाम केलेली मोझाईक्स आणि रंगीबेरंगी कलाकुसर. पण सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध होता तो म्हणजे एका विशाल शाही दफनभूमीचा. या एका गोष्टीवरून हे स्पष्ट झालं की हे कुठलंही सामान्य शहर नव्हतं, तर एका मोठ्या राजघराण्याचं केंद्र होतं. तर मग कोणतं होतं हे गूढ शहर? चला तर ओळख करून घेऊया या शहराची आणि जाणून घेऊया त्याचं ऐतिहासिक महत्त्व. या शहराचं नाव होतं ऐगाय. इतिहासाच्या धुळीत हरवलेलं एक नाव, जे अनेक शतकांनंतर पुन्हा एकदा जगासमोर आलं. एगाई हे फक्त एखादं शहर नव्हतं, तर ते होतं शक्तिशाली मॅसेडोनिया राज्याची पहिली राजधानी. आणि याच ठिकाणाहून एका अशा साम्राज्याचा पाया घातला गेला ज्याने पुढे जाऊन जगाचा नकाशाच बदलून टाकला. आता आपण जरा वेळेत मागे जाऊया या शहराच्या सुवर्णकाळात आणि भेटूया त्या महान व्यक्तींना ज्यांच्यामुळे ऐगाई हे नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. या शहराची गोष्ट दोन महान नावांभोवती फिरते. एक होते फिलिप, दुसरे ज्यांनी हा भव्य राजवाडा बांधला, आणि दुसरे होते त्यांचेच सुपुत्र, ज्यांना आपण ओळखतो अलेक्झांडर द ग्रेट नावाने. होय, तोच महान योद्धा. आणि मग आलं ते वर्ष 336 इसवी सन पूर्व. इतिहासाला एक वेगळं वळण देणारं वर्ष. याच वर्षी फिलिप दुसऱ्यांची हत्या झाली आणि अवघ्या 20 वर्षांच्या तरुण अलेक्झांडरच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आली. असं म्हणतात की याच ऐगाईच्या राजवाड्यात आपल्या वडिलांच्या हत्येनंतर अलेक्झांडर द ग्रेटला मॅसेडोनियाचा राजा म्हणून घोषित करण्यात आलं, आणि इथूनच त्याच्या जगज्जेता बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. चला तर आता पुढे जाऊया आणि पाहूया की ऐगाईचा हा वारसा आजही इतका महत्त्वाचा का मानला जातो. पण थांबा, ही गोष्ट फक्त राजवाड्यापुरतीच नाही आहे. ऐगाईचं महत्त्व याही पलीकडे आहे. हे शहर मॅसेडोनियन राजघराण्यासाठी एक पवित्र स्थळ होतं, कारण इथे त्यांचे पूर्वज दफन केलेले होते. या राजवाड्याच्या अगदी जवळच ती शाही दफनभूमी आहे, जिथे मॅसेडोनियन राजांना दफन केलं जायचं. आणि सगळ्यात मोठा शोध लागला तो 1977 मध्ये, जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांना इथे चक्क फिलिप दुसऱ्यांची कबर सापडली, आणि तीही पूर्णपणे शाबूत, ज्यात सोन्याचे दागिने आणि शस्त्र होती. अविश्वसनीयच. म्हणजेच ऐगाई फक्त ग्रीससाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेच्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे. आणि म्हणूनच याला जागतिक स्तरावर एक खास ओळख मिळाली आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ऐगाई का महत्त्वाचं आहे? कारण ती मॅसेडोनियाची पहिली राजधानी होती. इथेच अलेक्झांडरचा राज्याभिषेक झाला. त्या काळातल्या वास्तुकलेचा तो एक जबरदस्त नमुना होता. आणि हो, इथेच शाही कबरीही आहेत. म्हणूनच तर युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. ऐगाईच्या शोधाने इतिहासाचं एक हरवलेलं पान तर उलगडलं, पण हा शोध एक प्रश्न मागे सोडून जातो. आपल्या आजूबाजूला ह्या जमिनीखाली इतिहासाचे असे आणखी कितीतरी अध्याय उलगडण्याची वाट पाहत असतील, नाही का?